पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या माध्यमातून या संस्थांचा जेव्हा कारभार सुरू होता तेव्हा त्या काळामध्ये बापूसाहेबांनी ज्या सामाजिक सुधारणा केलेल्या होत्या त्या सामाजिक सुधारणा खरोखरच लक्षणीय होत्या। उदाहरणाने सांगायचं झाल्यास त्यावेळी स्त्रियांच्या बाबतीत जी काही बंधनं होती त्या बंधनांच्या बाबतीत ती बंधनं उठली पाहिजे, स्त्रियांना सामाजिक प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, यासाठी बापूसाहेबांनी स्त्रियांना सक्तीचे शिक्षण त्या काळात केलेले होते। तसेच त्यावेळी आताच्या सारख्या आरोग्याच्या सुविधा नव्हत्या। डोंगर दऱ्यात राहणाऱ्या ज्या बायका असायच्या, विशेषतः ज्या गरोदर बायका असायच्या, अशा बायकांना आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी त्या काळामध्ये बापूसाहेब महाराजांनी राणी जानकीबाई सूतिकागृह हे या दक्षिण कोकणातील पहिलं चॅरिटी सूतिकागृह सुरू केलं, जे आता भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेज म्हणून ओळखलं जातं। त्या राणी जानकीबाई सूतिकागृहामुळे हजारो महिलांचे प्राण वाचले, हजारो महिलांना उपचार मिळाले। ही सगळ्यात मोठी उपलब्धी बापूसाहेब महाराजांनी करून दिलेली होती। आपल्याला माहित आहे की साधारण ब्रिटिशांच्या पूर्व काळात किंवा त्यानंतरही जी सतीची प्रथा सुरू होती, या सतीच्या प्रथाविरुद्धही बापूसाहेब महाराजांनी विरोधात आवाज उठवला होता आणि ती सतीची प्रथा बंद झाली पाहिजे अशा प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला होता। सांगायचा मुद्दा हा की ज्या राजघराण्यातून आज सावंतवाडी नगर परिषदेची उमेदवारी श्रद्धाराजे लढवत आहेत त्या राजघराण्याला फार मोठा दैदिप्यमान असा इतिहास आहे आणि ज्या इतिहासाचं वर्णन राष्ट्रपिता महात्मा गांधींनी रामराज्य असं केलेलं होतं।